नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. आता आजच्या आपला प्रोग्रामचा जो विषय आहे किंवा हा व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे सकारात्मक स्वयंसूचनांचा प्रभावी वापर, यूज ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेशन. तर या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे किंवा या विषयाबद्दल जर आपल्याला माहीत झाली तर प्रत्येकाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि संपूर्ण आयुष्यभर आपल्याला फायदा होऊ शकतो या गोष्टींमुळे. तर दैनिक मार्गदर्शन कार्यक्रम मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाच्या आजच्या 13 नोव्हेंबर 2024 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि जे कोणी हा प्रोग्राम पहिल्यांदाच बघत असतील किंवा युट्यूब वरती बघत असतील व्हिडिओ हा, तर त्यांना सांगायचं म्हणजे आम्ही हा एक दैनिक कार्यक्रम घेत असतो. त्याच्या माध्यमातून आम्ही अशा चांगल्या चांगल्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते किंवा अशा गोष्टींबद्दल माहिती उपलब्ध करून दिली जाते की ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला आयुष्यावर फायदा होऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात किंवा आपली समस्या पण आपल्या दूर होऊ शकतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली जाते. तर त्या अनुषंगाने आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो प्रोग्राम आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे प्रत्येकासाठी. तर आता आपण आजचा जो विषय आहे सकारात्मक स्वयंसूचनांचा प्रभावी वापर, तर या विषयाला आता आपण सुरुवात करत आहोत. आणि या विषयावर वरती आपण चर्चा करून झाल्यानंतर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर शेवटी आमचा नंबर शेअर केला जाणार आहे. तर त्याच्यावरती आपण आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर आपण नंतर आम्हाला प्रश्न वगैरे विचारू शकता. थोडक्यामध्ये आपल्याला हा जो विषय आहे स्वयंसूचना किंवा अफर्मेशन म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला याचा वापर कसा करायचा किंवा का केला पाहिजे हे आपल्याला लक्षात येणार आहे. स्वयंसूचना किंवा अफर्मेशन म्हणजे काय, की जाणीवपूर्वक विशिष्ट व ठराविक विचार सातत्याने मनाला देत राहणे. सातत्याने. आता आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात किंवा आपण सातत्याने काही ना काहीतरी विचार करत असतो किंवा कल्पना करत असतो सातत्याने. असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याच्या मनामध्ये काही विचार येत नाहीत किंवा कल्पना येत नाहीत. असा कुठलाही व्यक्ती नाही. सातत्याने जोपर्यंत जेवढा काळ आपण जागे असतो तेव्हा आपल्या मनामध्ये सातत्याने काही ना काहीतरी विचार हे येतच असतात. आणि त्याच्यामुळं आपण विचारांना महत्त्व देणं किंवा स्वयंसूचना किंवा अफर्मेशन या गोष्टीचा वापर करणं चांगल्या प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे काय, की आपल्याला हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे सध्याच्या काळात विशेषतः, की जाणीवपूर्वक आपण विशिष्ट किंवा ठराविक विचार सातत्याने मनाला देत राहिले पाहिजेत किंवा विशेषतः ज्या विचारांची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे, आपल्याला आपल्या समस्या सुटण्यासाठी किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळण्यासाठी किंवा आपली प्रगती होण्यासाठी ज्या ज्या विचारांची आपल्याला गरज असेल असे विचार आपण सातत्याने जाणीवपूर्वक आपल्या मनाला देत राहणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे काय, की प्रत्येक 24 तासामध्ये आपल्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये साधारणतः 60,000पेक्षा जास्त विचार येतात. ॲव्हरेज 60,000पेक्षा जास्त विचार येत असतात. आणि हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की 60,000च्या आसपास विचार येतात माणसाच्या मनामध्ये 24 तासामध्ये, प्रत्येक 24 तासामध्ये. आणि विशेष म्हणजे यातले जास्तीत जास्त विचार हे परत परत होणारे असतात. परत परत म्हणजे जसे आपण काल विचार केला होता, मागच्या आठवड्यात विचार केला होता किंवा सातत्याने आपण एक ठराविक पद्धतीने विचार करत असतो. बरेचसे विचार म्हणजे जवळपास 80%, 80-85% विचार हे परत परत होणारे असतात. परत परत. आणि जे जे टोटल आपल्या मनामध्ये 60,000 विचार येतात, त्याच्या आसपास विचार येतात. त्यातले बरेचसे विचार हे निगेटिव्ह सुद्धा असतात. निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. म्हणजे जवळपास तेवढेच विचार 80-85% जे विचार आहेत किंवा अगदी 90% जे विचार आहेत ते निगेटिव्ह निगेटिव्ह असतात. म्हणजे जर आपल्या मनामध्ये जे सातत्याने रोज विचार येत आहेत त्याच्यातले जर जास्तीत जास्त विचार 85 ते 90% विचार हे निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात, बिनकामाचे असतात, अनावश्यक असतात. आणि त्याच्यामुळं आपलं खरं म्हटलं तर बरचसं नुकसान होत असतं. कारण आपल्याला निसर्गाने किंवा ईश्वराने जी विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, कल्पना करण्याची जी काही शक्ती दिलेली आहे, त्याचा वापर मग खऱ्या अर्थाने आपल्याला करून घेता येत नाही. आणि बरेचदा आपण असे अनावश्यक विचार करत असल्यामुळं, नकारात्मक विचार करत असल्यामुळं आपण आपलं स्वतःच खूप नुकसान करून घेत असतो.
बरेचदा आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतात, पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळत नसतात, त्याला आपण इतरांना दोष देत असतो, कधी परिस्थितीला देत असतो, कधी घरातल्या लोकांना दोष देत असतो, इतर लोकांना दोष देत असतो, कधी वातावरणाला दोष देत असतो, कधी सरकारला दोष देत असतो. म्हणजे आपण असं प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कारण शोधत असतो आपल्या समस्येचं खापर फोडण्यासाठी. परंतु आपल्या हातामध्ये जी काही निसर्गाने शक्ती दिलेली आहे, ईश्वराने शक्ती दिलेली आहे, ती म्हणजे विचार करण्याची क्षमता दिलेली आहे आपल्याकडे. विचार करण्याची, कल्पना करण्याची काही ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती मिळालेल्या आहेत, त्यामधली सर्वात चांगल्या प्रकारची शक्ती आहे. सहजपणे आपल्याला याचा वापर करणं शक्य आहे. आणि हा जो वापर आहे सकारात्मक स्वयंसूचनांचा, तो प्रभावीपणे किंवा चांगल्या प्रकारे कसा करता येईल, हेच आपल्याला आजच्या प्रोग्राममध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये काही उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगितले जाणार आहेत. उदाहरण म्हणजे उदाहरण एक्झाम्पल सहित, म्हणजे आपल्याला हे चांगल्या प्रकारे लक्षात येणार आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त विचार आपले निगेटिव्ह असतात बऱ्याच लोकांच्या सध्याच्या काळामध्ये, किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात, नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी, या सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचत असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून. मग ते मोबाईल असेल, टीव्ही असेल, पेपर असेल, किंवा वेगवेगळ्या माध्यमातून. याचं कारण म्हणजे काय असतं, की आपल्याला तशा प्रकारचे विचार करायची सवय लागलेली असते. परंतु आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उलट्या करायचा प्रयत्न करायचा आहे, की आपल्या मनामध्ये 85 ते 90% जे विचार निगेटिव्ह येतात किंवा किंवा नकारात्मक येतात, तेच आपल्याला उलटं करायचं आहे, की कमीत कमी 90% विचार, 95% विचार आपल्या मनामध्ये चांगले आले पाहिजेत, पॉझिटिव्ह आले पाहिजेत, किंवा आवश्यक विचारच आले पाहिजेत. आणि निगेटिव्ह विचार जवळपास आपल्याला पूर्णपणे स्टॉप करायचे आहेत. तर हे सुद्धा पॉसिबल आहे. आणि त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याकडे जी काही शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती किंवा कल्पना करण्याची शक्ती, तर त्यालाच आपण अफर्मेशन किंवा स्वयंसूचना च्या माध्यमातून आपल्याला त्याचा वापर करून घ्यायचा आहे. जसं आता आपण अगोदर बघितलं, की स्वयंसूचना म्हणजे काय किंवा अफर्मेशन म्हणजे काय, की जाणीवपूर्वक विशिष्ट किंवा ठराविक विचार किंवा ज्या विचारांची आपल्याला गरज असेल, तो विचार सातत्याने मनाला देत राहणे. आता हे करणं गरजेचं यासाठी आहे, की आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी करायच्या असतील किंवा आपण करत असतो, त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट ही आपोआप होत नाही किंवा डायरेक्टली होत नाही. एखाद्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये विचार अगोदर येतो आणि नंतरच ती आपल्याकडून कृती होत असते किंवा गोष्ट होत असते. असं कधीच होणार नाही की आपल्या एखादी गोष्ट अचानक झालेली आहे किंवा आपण काहीही विचार न करता ती गोष्ट झालेली आहे. कळत नकळतपणे हे आपल्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामध्ये जर आपल्याला जीवनामध्ये काही परिवर्तन पाहिजे असेल, चमत्कार पाहिजे असेल, चमत्कार घडवायचा असेल, आपल्या समस्या दूर करायच्या असतील, पाहिजे ते परिणाम मिळवायचे असतील, तर आपण ह्या अफर्मेशन टेक्निकचा, स्वयंसूचनांचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायचा आहे. आणि तो पण वापर आपण अशा प्रकारे करून घ्यायचा आहे, की कमीत कमी प्रयत्नांमध्ये किंवा एक मॅजिकल वेने, एक जादुई पद्धतीने आपण त्याचा चांगला परिणाम मिळू शकतो. आपल्या समस्या पण दूर होऊ शकतात, त्याला मदत होऊ शकते, पाहिजे ते परिणाम आपल्याला मिळू शकतात. आणि एकंदरीत आपलं जे जीवन आहे, ते प्रत्येक बाबतीत चांगलं होऊ शकतं, किंवा प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात, पॉझिटिव्ह बदल होऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला हे जे अफर्मेशन आहेत, स्वयंसूचना आहेत, त्याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये काय, की आपल्याला इथं प्रत्यक्ष उदाहरणं सांगितले जाणार आहेत, काही एक्झाम्पल सांगितले जाणार आहेत, की जेणेकरून आपल्याला आजचा जो काही विषय आहे, तो उदाहरणासहित लक्षात आला पाहिजे. आता मॅजिकल वे म्हणजे जादुई पद्धत काय आहे स्वयंसूचना म्हणण्याची किंवा अशा प्रकारे विचार करण्याची, ती म्हणजे आपण आपल्या स्वयंसूचना किंवा अफर्मेशन अशा प्रकारे तयार करायचे आहेत किंवा म्हणायचे आहेत, की जेणेकरून समजा आपली एखादी गोष्ट पूर्ण झाली किंवा आपलं एखादं लक्ष्य गोल पूर्ण झालं किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली, तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपले जे बाकीचे गोल्स आहेत किंवा त्या सुद्धा आपल्याला मिळण्यासाठी मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे अफर्मेशन किंवा स्वयंसूचना बनवायच्या आहेत किंवा लिहायच्या आहेत. तर इथं आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे लक्षात येईल, की आपण अफर्मेशन कशा प्रकारे बनवली पाहिजेत किंवा कशा प्रकारे स्वयंसूचना आपण म्हणल्या पाहिजेत, की जेणेकरून आपली एक गोष्ट पूर्ण झाली तर दुसरी गोष्ट पूर्ण होऊ शकते, दुसरी पूर्ण झाली तर तिसरी होऊ शकते, किंवा अशा
यातील काही गोष्टी आपल्याला मिळाल्या तर बाकीच्या गोष्टी मिळायला सुद्धा मदत होऊ शकते. अशा पद्धतीने आपण हे अफर्मेशनचं म्हणायचे आहेत किंवा बनवायचे आहेत. तर आता जे आपण उदाहरणं दाखवणार आहोत तर त्याच्यामधली ही जी काही 20 जवळपास 25 उदाहरणं आहेत, 25 अफर्मेशन आहेत, ते तुम्ही डायरेक्टली ॲज इट इज वापरू शकता. कारण हे सगळे कॉमन उदाहरणं आहेत. आपल्या गरजेनुसार आपण पर्सनली सुद्धा काही अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचना बनवू शकतो. परंतु ही काही कॉमन उदाहरणं आहेत आणि प्रत्येकासाठी जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या संदर्भातली उदाहरणं असल्यामुळं ही उदाहरणं आपण डायरेक्ट ॲज इट इज वापरू शकता. तर आता मी फक्त वन बाय वन आपल्याला ही 25 एक्झाम्पल्स वाचून दाखवतो किंवा काही जे उदाहरणं आहेत त्याचा मी आपल्याला अर्थ सुद्धा सांगतो थोडक्यामध्ये. आणि नंतर जर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल हा प्रोग्राम संपल्यानंतर किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तर नंतर आपण आम्हाला संपर्क करू शकतो. तर आता आपण उदाहरणं बघणार आहोत वन बाय वन. त्याच्यामध्ये काही उदाहरणं इंग्लिशमध्ये आहेत, काही अफर्मेशन्स स्वयंसूचना किंवा काही हिंदीमध्ये आहेत, काही मराठीमध्ये आहेत, काही मिक्स आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला अफर्मेशन बनवताना किंवा स्वयंसूचना बनवताना ते अशा पद्धतीने बनवायचे आहेत की ते सहजपणे आपल्याला म्हणता आले पाहिजेत किंवा वाचता आले पाहिजेत. मग ते इंग्लिशमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, मिक्स लँग्वेजमध्ये असतील तरी हरकत नसते. आपल्याला ते पटदिशी म्हणता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे किंवा ते आपल्या अंतर्मनामध्ये पटदिशी तो विचार उतरला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते बनवायचं आहे. इथं आपण आता पहिलं अफर्मेशन बघू शकतो. आय एम ऑलवेज इन गुड, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड हॅपी सराउंडिंग. बघा बघा आता ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाला आवश्यक आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती नेहमी पाहिजे. सराउंडिंग मध्ये परिस्थिती पाहिजे, ती चांगली परिस्थिती पाहिजे, सुंदर परिस्थिती पाहिजे, सकारात्मक परिस्थिती पाहिजे किंवा आनंदी परिस्थिती पाहिजे. सराउंडिंग किंवा परिस्थिती म्हणजे काय की जिथं कुठं आपण असतो, घरात असो, बाहेर असो, आपल्या बाजूला कोणी असो किंवा नसो, तर ते आपलं सराउंडिंग असतं. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. मग त्यासाठी आपण अशा प्रकारे विचार करायला सुरुवात करायची आहे सातत्याने. ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्याचाच आपण विचार करायचा असतो किंवा अफर्मेशन म्हणायचे असतात. आणि ते अफर्मेशन म्हणताना किंवा विचार करताना सुरुवातीला आपण असा काहीच विचार नाही करायचा की हे कसं होणार आहे. फक्त आधी मनामध्ये तशा प्रकारचे विचार निर्माण जेव्हा करतो ना आपण कोणत्याही प्रकारचे, सातत्याने जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे विचार करतो तेव्हाच त्या प्रकारे गोष्टी घडायला सुरुवात होते किंवा आपलं जे अंतर्मन आहे ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तिथपर्यंत घेऊन जातं किंवा ती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते किंवा त्या गोष्टी कशा करायच्या हे आपल्याला समजतं विचार केल्यामुळे अगोदर. आय एम ऑलवेज इन गुड, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड हॅपी सराउंडिंग, हे जे अफर्मेशन आहे. दुसरं अफर्मेशन आहे माय ऑल द ग्लँड्स आर ऑलवेज रिलीजिंग गुड, ब्युटिफुल, हेल्दी अँड हॅपी हार्मोन्स. म्हणजे ग्लँड्स मध्ये ग्रंथी. आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात आणि सातत्याने आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स किंवा रसायनं तयार होत असतात आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरत असतात. मग त्याच्यामध्ये जशा आपल्या भावना असतात किंवा इमोशन असतात तशाच प्रकारचे केमिकल आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. उदाहरणार्थ आपण जर एखादं काही चॉकलेट खाल्लं, गोड गोड काहीतरी खाल्लं तर आपल्याला एक हॅपी हार्मोन्स लगेच रिलीज होतात शरीरामध्ये. किंवा आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या प्रकारची परिस्थिती असेल, आनंद आनंद असेल सारखा, तर त्या प्रकारचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. परंतु जर आपण सातत्याने काहीतरी ताणतणावामध्ये असेल किंवा आपल्या मनामध्ये मनासारख्या गोष्टी जीवनामध्ये घडत नसतील, तर मग मात्र आपल्या शरीरामध्ये जे हानिकारक रसायन असतात, ते ज्या रसायनामुळे किंवा केमिकल्समुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं, अशा प्रकारचे केमिकल्स तयार होतात. त्याच्यामुळं मग आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात ना, शारीरिक आजार, मानसिक आजार, रात्री झोप न लागणे किंवा कुठं काही ब्लड प्रेशर वाढणे किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, तर ते अशामुळे निर्माण होतात. त्याच्यामुळं आपण अशा प्रकारचं अफर्मेशन म्हणायचं आहे की माझ्या शरीरातील सर्व ग्रंथी नेहमीच चांगल्या प्रकारचे, चांगले, सुंदर, आरोग्यदायी, आनंदी केमिकल्स रिलीज करत आहेत. उदाहरणार्थ सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन. तिसरं अफर्मेशन आहे बघा, माझी मनस्थिती नेहमीच
एकदम चांगली व प्रसन्न राहत आहे. आता जगातील प्रत्येक व्यक्तीला याची गरज आहे. आता संत आपल्या जे प्रोग्रामचं नाव आहे, मन करारे प्रसन्न, किंवा संत तुकाराम महाराज यांनी पण म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याचा अर्थ काय की आपल्याला आपली जी मनस्थिती आहे सातत्याने चांगली आणि प्रसन्न जर ठेवली आपण, तर त्याचे आपल्याला एवढे जबरदस्त फायदे होतात की आपल्याला जीवनामध्ये सर्व काही सिद्धी म्हणजे सर्व काही गोष्टी मिळू शकतात. परंतु आपल्याला हे सातत्याने करणं गरजेचं असतं. आणि जर सातत्याने आपल्याला मनस्थिती आपली जर प्रसन्न ठेवायची असेल, तर त्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर आधी आपला तसा मनामध्ये विचार असणं गरजेचं आहे, विचार येणं गरजेचं आहे. म्हणून आपण अशा प्रकारे म्हणू शकतो, माझी मनस्थिती नेहमीच एकदम चांगली व प्रसन्न राहत आहे. आता ती कशी राहील याचा आधी आपण विचार नाही करायचा. आधी असा विचार करायला सुरुवात करायची आहे. मग ऑटोमॅटिकली आपल्याला समजतं की आपण काय केलं पाहिजे मनस्थिती प्रसन्न ठेवण्यासाठी. की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण फिरलं पाहिजे, आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, आपल्या छंद जोपासले पाहिजेत, आपली आवडीची गाणी ऐकली पाहिजेत, किंवा काही कॉमेडी व्हिडिओ बघितला पाहिजे, एखाद्या व्यक्तीशी मनमोकळेपणे बोललं पाहिजे, काही आपल्याला छंद असतील पेंटिंग काही लिखाण वगैरे ते केलं पाहिजे, किंवा इतर अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. लहान मुलांशी खेळलं पाहिजे, आपल्या आवडीचा खेळ खेळला पाहिजे. तर हे सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावे लागतात, परंतु एकदा का आपल्याला सवय लागल्यानंतर जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत मन प्रसन्न ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण हे विचार करायला आधी सुरुवात करायची आहे प्रत्येक बाबतीमध्ये. त्यानंतर ती परिस्थिती हळूहळू कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निर्माण व्हायला सुरुवात होत असते आपल्या जीवनामध्ये. आणि आपली मनस्थिती ही बऱ्याच कारणामुळे प्रसन्न राहते. उदाहरणार्थ आपलं जर आरोग्य, एखाद्या व्यक्तीचं आरोग्य खराब असेल, त्याचं जर आरोग्य चांगलं झालं, तर त्याची मनस्थिती ही प्रसन्न राहणारच आहे ऑटोमॅटिकली. एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तरी त्याची मनस्थिती प्रसन्न राहणार आहे, चांगली राहणार आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले झाले तरी सुद्धा त्या व्यक्तीची मनस्थिती प्रसन्न राहणार आहे. परंतु हे परिस्थितीवरती आपण अवलंबून राहण्यापेक्षा आधी आपण अशा पद्धतीने विचार करायचा आहे. अशा पद्धतीने आपण मनस्थिती प्रसन्न ठेवायला सुरुवात करायची, जरी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्या तरी सुद्धा. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जादू व्हायला सुरुवात होते. आणि मग हळूहळू आपल्या जीवनामध्ये फक्त अशाच गोष्टी घडतात की ज्याच्यामुळं आपण आनंदी राहतो, किंवा आपली मनस्थिती प्रसन्न राहते. चौथा बघा परमेशन आहे, माझे मन नेहमीच चांगले व सकारात्मक विचार करते. आता ह्या प्रत्येक अफर्मेशन जे आपण घेतलेले त्याची प्रत्येकाला आवश्यकता आहे. माझे मन नेहमी चांगले व सकारात्मक विचार करते, असं आपण आधी प्रत्यक्षामध्ये मानायला सुरुवात केली तरच आपल्या मनामध्ये हळूहळू चांगले विचार येऊ शकतात, सकारात्मक विचार येऊ शकतात. काही दिवसानंतर, किंवा काही आठवड्यानंतर, किंवा काही काही महिन्यानंतर मग सातत्याने फक्त आपल्या मनामध्ये चांगले आणि पॉझिटिव्ह विचार येऊ शकतात. तसंच माझे मन नेहमीच चांगल्या व सकारात्मक कल्पना करते. म्हणजे आपण कधी काय असतो की अनावश्यकपणे, जसं आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे, की जास्तीत जास्त विचार आपल्या मनामध्ये किंवा कल्पना हे निगेटिव्ह येत असतात, नकारात्मक येत असतात. ते जर आपल्याला पूर्णपणे स्टॉप करायचं असेल, बंद करायचं असेल, तर अशा अशा पद्धतीने आधी आपण विचार करायचा आहे की माझे मन नेहमी चांगले व सकारात्मक विचार करते. माझे मन नेहमी चांगल्या व सकारात्मक कल्पना करते. हळूहळू आधी हे जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करणार तेव्हाच त्याप्रमाणे व्हायला व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बरेचदा आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं असतं, कृती करणं गरजेचं असतं. आपल्याला काही समस्या असतात किंवा नसतात, परंतु जीवनामध्ये आपल्याला कृती करावी लागते. तर तेव्हा त्यानुसार आपण अशा प्रकारे अफर्मेशन जर म्हटलं, गरजेनुसार मी नेहमीच फक्त नॉर्मल, योग्य व आवश्यक तीच कृती करतो. हे आपण अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो सातत्याने, तेव्हा जेव्हा जेव्हा आपल्याला कृती करायची गरज असेल कुठल्याही बाबतीमध्ये, तेव्हा बरोबर आपल्याकडून योग्य आणि आवश्यक तीच कृती होते बरोबर. तेव्हा मग आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही, जर आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार ऑलरेडी फिट झालेला असेल तर. सातवा अफर्मेशन आहे, कोणतीही गोष्ट मी नेहमीच एकदम सहजपणे व जास्तीत जास्त आत्मविश्वासाने करतो. आता या गोष्टीची प्रत्येकाला गरज आहे. जर अशा पद्धतीने आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये हवेत किंवा परिणाम पाहिजेत त्याप्रमाणे आधी आपण विचार करायचा आहे, किंवा स्वयंसूचना हे अफर्मेशन आपण म्हणायचे आहेत. आठवा अफर्मेशन आहे बघा, प्रत्येकाला याची गरज आहे जगामध्ये. मला दररोज रात्री एकदम नैसर्गिक, शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी व आनंददायी झोप लागत आहे.
आता हे अफर्मेशन सुद्धा आपल्याला सातत्याने म्हणायचं आहे, विचार करायचा आहे. आणि आपण जर सातत्याने हा विचार केलात किंवा रोज असं म्हणलं, तर ज्यांना कुणाला झोपेच्या समस्या असतील किंवा काही झोपेसाठी बऱ्याच लोकांचे गोळ्या वगैरे चालू असतात, त्या बंद होऊन आपल्याला एकदम नैसर्गिकपणे शांत खोल एकदम चांगल्या प्रकारची गाढ झोप लागायला मदत होणार आहे. हा म्हणजे आपण एक्सपिरियन्स घेऊ शकता. तसंच आपल्याला काही आरोग्याच्या काही समस्या असतील कुठल्या प्रकारे, तर आपण त्याचा फारसा विचार न करता, मी आता कायमसाठी संपूर्णपणे ठीक झालेलो आहे, असा मनामध्ये विचार सारखा सारखा पाठवत राहायचे आपल्याला. ते कसं होणार याचा विचार करायचा नाही. कारण काय होतं की जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा आपण काहीतरी आवश्यक ती उपचार वगैरे घेतच असतो किंवा आपली गोळ्या औषधं चालू असतात. ते करून सुद्धा आपल्याला संपूर्णपणे आपण ठीक झालेलो नसतो. तरी सुद्धा आपण अशा पद्धतीने मनामध्ये विचार पाठवत राहायचा सारखा सारखा. त्याच्यामुळे काही दिवसामध्ये असा चमत्कार होईल की आपण संपूर्णपणे ठीक होणार आहे. पूर्णपणे 100%. फिजिकली, मेंटली, शारीरिक, मानसिकदृष्ट्या आपण 100% ठीक होऊ शकतो यामुळे. फक्त या एका विचारामुळे. इंग्लिशमध्ये आपण जर बघितलं, फिजिकली अँड मेंटली आय एम ऑलवेज कम्प्लिटली 100% फिट, हेल्दी, एनर्जेटिक, स्ट्रॉंग, सेफ, कम्फर्टेबल अँड कॉन्फिडंट, अशा प्रकारे आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये आपण कम्फर्टेबल असेल म्हणण्यासाठी, त्या पद्धतीने आपण ते बनवू शकतो. किंवा आपण स्वतः पण काही पण अफर्मेशन बनवू शकतो कुठल्याही प्रकारचे. 10वं उदाहरण आहे, एव्हरी मोमेंट आय एम एन्जॉईंग प्युअर हेल्दीनेस अँड हॅपीनेस. आता जगामधला कुठलाही व्यक्ती असेल तर त्याला ऍक्च्युली ही परिस्थिती पाहिजे की एकतर त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य नेहमी चांगलं असलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. किंवा प्रत्येक क्षणी आपण आनंदी राहिलो पाहिजे, असंही प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ते प्रत्यक्षात होण्यासाठी अगोदर अशा प्रकारे आपण विचार करायला जर सुरुवात केला, तर मग हळूहळू आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ह्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो किंवा अशा प्रकारे आपण परिस्थिती निर्माण करू शकतो जीवनामध्ये, की आपण नेहमी आरोग्यवान राहतोय किंवा आपलं नेहमी आनंदी राहतोय प्रत्येक बाजूने. एव्हरी मोमेंट आय एम एन्जॉईंग प्युअर हेल्दीनेस अँड हॅपीनेस. तर अशी बाकीची पण काही उदाहरणं आहेत की माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण ठरवू शकतो आपल्याला काय काय शारीरिक क्षमता वाढवायची आहेत. उदाहरणार्थ, आपलं हिमोग्लोबिन लेवल 15-16 राहतंय असं आपण कल्पना करू शकतो. हिमोग्लोबिन लेवल 15-16 झालेला आहे. किंवा आपल्यामध्ये सलग 10-15 किलोमीटर चालण्याची क्षमता आलेली आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये लोकांमध्ये क्षमता होती 10-15-20-25 किलोमीटर सलग चालू शकत होते लोक. तर आपण असा विचार करू शकतो. किंवा आपण सलग 5 किलोमीटर धावण्याची आपल्यामध्ये क्षमता आलेली आहे. कोणत्याही बिल्डिंगचे सलग 50 मजले चढण्याची क्षमता आपल्यामध्ये आलेली आहे, असा आपण विचार करू शकतो. म्हणजे ज्या 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 गोष्टी आपल्याला हव्या आहेत, शारीरिक क्षमता ते आपण वाढवू शकतो, मानसिक क्षमता वाढवू शकतो. तसंच माझी एकाग्रता आणि स्मरणशक्ती दररोज वाढत आहे, आपण असंही आता एखाद्या व्यक्तीची कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता आणि स्मरणशक्ती म्हणजे मेमरी किती वाढू शकते याला काही मर्यादा नाही. तर आपण पूर्वी बघितलेलं होतं की पूर्वीच्या काळामध्ये स्वामी स्वामी विवेकानंद किंवा त्यांच्यासारखे काही लोक होते किंवा आताच्या काळात सुद्धा असे बरेचसे लोक आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता स्मरणशक्ती जबरदस्त असते. तर आपण सुद्धा असा प्रयत्न केला पाहिजे की आपण आपली स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एकाग्रता पण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण हे कोणत्याही वयामध्ये करू शकतो. अगदी 80-90 वय एखाद्या व्यक्तीचा असेल तरी सुद्धा तो, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय अगदी 80 असेल, 90 असेल, 100 असेल, तरी सुद्धा तो त्याची एकाग्रता वाढवू शकतो, स्मरणशक्ती वाढवू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होत चाललेली असेल, तो परत ती चांगली करू शकतो. हे सर्व काही पॉसिबल आहे आपल्या विचारशक्तीच्या माध्यमातून. आता 13वं बघा, 13वं जे अफर्मेशन आहे, मैं शक्तिशाली आत्मा हूँ, मेरी परखने की और हर स्थिति में सही निर्णय लेने की शक्ती और क्षमता हायेस्ट है सर्वोत्तम है. म्हणजे आपल्याला काय असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि क्षमता जी आहे ती चांगली चांगली जेवढी असेल, जेवढी चांगली असेल, सर्वोत्तम असेल, तेवढा आपल्याला त्याचा फायदा होत असतो. म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेत असतो तेव्हा आपल्या समस्या एकतर निर्माण होत नाहीत, आणि झाल्या
तर योग्य निर्णय घेण्याची आपल्या अंगात क्षमता जर असेल तर आपण त्या समस्यातून एकदम सहजपणे आणि 100% बाहेर पडू शकतो. त्यासाठी आपण हे अशा प्रकारचं ही अफर्मेशन म्हणू शकतो. 14वा अफर्मेशन आहे बघा, मी नेहमीच एकदम सुरक्षित असतो. म्हणजे आपल्याला जर एकदा खात्री झाली आपल्या मनाला की आपण सुरक्षित आहे, तर आपण कुठल्याही ठिकाणी बिंदास राहू शकतो. कुठेही आपण बिंदासपणे प्रवास करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कुठलीही गोष्ट आपण करू शकतो. जेव्हा आपल्याला खात्री असते ना की आपण सुरक्षित आहे, तेव्हा आपण एकदम कम्फर्टेबल राहतो किंवा एकदम बिंदास राहतो. तसं त्यासाठी आपण जर आधी असा मनामध्ये सातत्याने विचार केला, मी नेहमीच एकदम सुरक्षित असतो. तर त्याच्यामुळे काय होणार की एकदा का हा विचार आपल्या मनामध्ये परमनंट झाला, तर तशाच प्रकारचे परिणाम आपल्याला संपूर्ण जीवनभरामध्ये मिळणार आहेत. म्हणजे अगदी 100 वर्षापर्यंत आपण कुठेही असो, कुठल्याही वेळेमध्ये प्रवास करत असो, पाण्यातून प्रवास करत असो, विमानातून प्रवास करत असो, कुठल्याही प्रसंगात असो, आपण नेहमी एकदम सुरक्षितच राहणार. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये जो काही विचार जातो आणि तो परमनंट होतो किंवा आपलं अंतर्मन ज्या विचारांवरती विश्वास ठेवतं, तशाच प्रकारची परिस्थिती ही आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि तसेच परिणाम आपल्याला मिळतात. 15वा अफर्मेशन आहे बघा, की जर आपल्याला आपलं जे बोलणं आहे किंवा आपला जो आवाज आहे तो जर चांगला करायचा असेल, किंवा कधी कधी काय असं असतं की काही लोकांचा जो आवाज असतो तो जास्त वयामुळे म्हणा किंवा काहीतरी समस्यांमुळे त्यांचा आवाज स्पष्टपणे येत नाही किंवा चांगला येत नाही. तर आपण अशा पद्धतीने आपण असा विचार करू शकतो, माझे बोलणे किंवा आवाज दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट, चांगला, आकर्षक आणि कॉन्फिडंट होत चालला आहे. किंवा अशा प्रकारे आपण आपल्याला जर आपलं पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व चांगले करायचे असेल, तर अशा प्रकारे आपण करू शकतो. मी एकदम हँडसम, स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह आणि कॉन्फिडेंट पर्सनॅलिटी असलेला व्यक्ती आहे किंवा तरुण जवान आहे आणि माझ्यात सदा सर्वदा अनंत साहस, उत्साह आणि आत्मविश्वास भरलेला आहे. जर आपल्याला आपली पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व चांगले करायचे असेल, तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. परंतु आपण अगोदर मनामध्ये तसा विचार जर करत असो केला, तरच तसं आपल्याला ते शक्य होणार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा असेल, छोटा बदल असेल किंवा मोठा बदल असेल, तर आधी विचार मनामध्ये आल्याशिवाय किंवा आपण सातत्याने एखादा विचार केल्याशिवाय कुठलाही बदल हा होत नाही. तसंच आपल्याला जर एखाद्या व्यक्तीसोबत आपले नातेसंबंध अगोदर चांगले होते आणि आता समजा काही कारणामुळे ते आपले नातेसंबंध काही खराब झालेले आहेत, बऱ्याच वर्षापासून खराब आहेत किंवा झालेले आहेत. ते नातेसंबंध जर आपल्याला चांगले करायचे असतील तरी सुद्धा आपण ते चांगले करू शकतो. अशा प्रकारे आपण ते अफर्मेशन आपण म्हणू शकतो. ते आपण अफर्मेशन लिहू शकता. तिथं आपण लिहिलेलं आहे की टिंब-टिंब सोबत. तिथे आपण आपलं त्या व्यक्तीचं नाव टाकू शकता. म्हणजे टिंब-टिंब व्यक्तीसोबत माझे एकदम अस्सल, शुद्ध प्रेमाचे, उत्कट, उत्तम, दृढ व जिव्हाळ्याचे नातेसंबंध अगदी सहजपणे निर्माण झालेले आहेत. आता हे पण पॉसिबल आहे. म्हणजे आपल्या मनाची शक्ती एवढी जबरदस्त आहे की त्याच्या माध्यमातून सर्व काही शक्य आहे. तसंच आपल्याला आपला कौटुंबिक परिस्थिती चांगली हवी असते. आपल्याला असं वाटत असतं की आपली फॅमिली जी आनंदी राहिली पाहिजे, हॅपी फॅमिली राहिली पाहिजे. त्यासाठी आपण असा जर आधी विचार केला, की एकदम चांगल्या, उत्तम, परिपूर्ण व आदर्श कौटुंबिक स्थितीचा मी आता सातत्याने आनंद घेत आहे. अशा प्रकारे आपण आधी मनामध्ये विचार करायला सुरुवात करायची आहे. जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच आपल्याला काही ना काहीतरी मार्ग सापडतो किंवा आपल्याला स्वतःला पण समजतं, की आपण नक्की काय केलं पाहिजे. तसंच जर एखाद्या व्यक्तीला काही वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वजन 65 किलोग्राम करायचं असेल, तर त्याने अशा प्रकारे विचार करणं आवश्यक आहे सातत्याने. माझे वजन 65 किलोग्राम झालेले आहे. विथ ग्रेट ॲथलेटिक, स्ट्रॉंग, हेल्दी बॉडी. अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता हे कसं होणार आहे आपल्याला समजतं. जेव्हा आपण एखादा विचार करतो तेव्हा ते आपल्याला सुद्धा समजतं की हे कसं करायचं किंवा आपलं जे अंतर्मन आहे, जेव्हा आपण एक्झॅक्टली ज्या विचाराची आपल्याला गरज आहे तो विचार अंतर्मनाला देतो, तेव्हा ते आपलं अंतर्मन बरोबर आपल्याला ते मार्गदर्शन करतं. किंवा आपल्या विचारांमध्ये अशी अशी काही शक्ती आहे की आपण जसं आपलं शारीरिक वय वाढलेलं असतं, तसं आपण हळूहळू परत परत एकदा
ते वय आपलं रिव्हर्स करू शकतो. थोडक्यामध्ये आपल्याला परत तरुण होत आहे, शरीराने सुद्धा तरुण होणं पॉसिबल आहे. त्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण करायचं अफर्मेशन म्हणायचं आहे, आय एम बिकम फिजिकली 25 इयर्स, किंवा ज्या पद्धतीने आपल्याला असं वाटत असेल की आपलं शारीरिक वय सध्याच्या पेक्षा 5 वर्ष आपण तरुण दिसलो पाहिजे, 10 वर्ष तरुण दिसलो पाहिजे, किंवा जसं आपण 10 वर्षापूर्वी होतो तसं आपण दिसलो पाहिजे, तर ते सुद्धा पॉसिबल आहे. आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतात खरं म्हटलं तर, तेव्हा सोप्या सोप्या गोष्टी असतात त्या करून आपण अशा पद्धतीने आपण परत एकदा फिजिकल एज आपला रिव्हर्स करू शकतो, किंवा आपल्या शारीरिक मानसिक क्षमता परत रिगेन करू शकतो. तर परंतु आपण अशा पद्धतीने आधी विचार करणं गरजेचं आहे. आता हे आर्थिक बाबतीतलं आहे बघा, की आपल्याला सातत्याने असं वाटत असतं की आपल्याला पैसा आला पाहिजे, आपल्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे, आणि हा पैसा शक्यतो चांगल्या मार्गाने जर आला तरच ते आपल्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपण असा एक विचार करू शकतो सातत्याने, की ॲज द अर्थ इज रोटेटिंग राईट नाव, म्हणजे जशी अशी पृथ्वी फिरत आहे तसं तसं मोर अँड मोर मनी इज इझिली कमिंग इन टू माय लाईफ इन गॉड्स परफेक्ट वे. म्हणजे याचा अर्थ काय, की जशी अशी पृथ्वी फिरत आहे तसं तसं जास्तीत जास्त पैसा हा माझ्या जीवनामध्ये येत आहे एकदम चांगल्या मार्गाने, असं आपण म्हणू शकतो. असा विचार अधिक आपण जेव्हा आपण असा विचार करणार तेव्हाच आपल्याला तो मार्ग सापडणार, आणि चांगला मार्ग सापडणार, किंवा आपल्याला समजणार की आपण हे नक्की कसं कसं केलं पाहिजे. तसंच आपल्याला अशा प्रकारे आपण परमिशन म्हणू शकतो, की आपल्याला आपल्या घरामध्ये ठराविक रोख रक्कम सातत्याने आवश्यक असते. तर माझ्या घरामध्ये असं आपण म्हणू शकतो, नेट रोख रक्कम नेहमीच 5,000 रुपयापेक्षा जास्त शिल्लक असते. किंवा जेव्हा जेव्हा आपण कुठं बाहेर फिरत असतो तेव्हा आपण अशा प्रकारे अफर्मेशन म्हणू शकतो, माझ्याजवळ नेट रोख रक्कम नेहमीच 2,000 रुपयापेक्षा जास्त शिल्लक असते. अशा प्रकारे आपण हे अफर्मेशन आपल्याला म्हणता येतात. तसंच आपल्याला जर असं वाटत असेल की आपला नेट बँक बॅलन्स म्हणजे नेहमी 1 लाखापेक्षा जास्त राहायला पाहिजे, नेहमी 5 लाखापेक्षा जास्त राहायला पाहिजे, तर आपण अशा प्रकारे अफर्मेशन म्हणायचं आहे. आता नेट नेट याचा अर्थ काय, की कुठल्याही प्रकारे आपल्यावरती लोन्स लायबिलिटी कोणाचं देणं वगैरे किंवा कोणाचे पैसे देणं असं नाही, काहीच नाही. झिरो, झिरो लायबिलिटी, झिरो लोन, अशी जेव्हा आपली अवस्था आहे की आपल्याला संपूर्णपणे आपल्याकडे पैसे आहेत स्वतःचे, कुठल्याही देणे वगैरे काही नाही किंवा हप्ता नाही कुठलाही, त्याला म्हणतात नेट. तर अशा प्रकारे आपण अफर्मेशन म्हणू शकतो, की जेणेकरून ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होणं शक्य आहे. तसंच आता आपण शेवटला असं पण अफर्मेशन म्हणू, की आपल्याला काय पाहिजे असतं, की प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक बदल हवे असतात आपल्याला सातत्याने. तर आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, प्रत्येक बाबतीत मी दररोज अधिकाधिक सकारात्मक बनत आहे, पॉझिटिव्ह बनत आहे, अशा प्रकारे आपण हे अफर्मेशन म्हणू शकतो. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, की आपण जेव्हा अशा प्रकारे अफर्मेशन म्हणणार आहे, आता एवढे आपल्या आवश्यकतेनुसार आपण हे जेवढे आवश्यक असतील तेवढे आपण अफर्मेशन सातत्याने म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला मात्र शेवटी निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा विश्वशक्तीला, निसर्ग शक्तीला आणि ब्रह्मांडातील ज्ञात अज्ञात शक्तींना धन्यवाद द्यायचे, की आपल्याला जे काय आपले अफर्मेशन आहेत किंवा आपले जे गोल्स आहेत, किंवा आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी जीवनामध्ये मिळालेल्या आहेत आणि मिळत आहेत, त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे किंवा धन्यवाद देत राहिले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला ज्या 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 इतर गोष्टी पाहिजे असतात त्या सुद्धा चांगल्या प्रकारे मिळायला मदत होत असते. किंवा जेव्हा आपण कृतज्ञ असतो किंवा सारखं सारखं धन्यवाद देत असतो, त्याच्यामुळे आपली एक मानसिक परिस्थिती ही चांगली राहत असते. किंवा ज्या घटकांच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी मिळत असतात त्या घटकांना सुद्धा आनंद होत असतो, की आपण आपल्याला त्याची जाणीव आहे. आता थोडक्यामध्ये आपल्या प्रोग्रामचं जे नाव आहे, मन करारे प्रसन्न सर्व, आणि संत तुकाराम महाराजांनी पण तेच म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक बदल करायचा असेल, आपल्या समस्या दूर करायच्या असतील, तर हे करत असताना आपण अशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा हे जे आपण अफर्मेशन वगैरे म्हणणार आहोत ते आपण सातत्याने कमीत कमी 2-3 आठवडे महिनाभर आपण असं म्हणले पाहिजेत, किंवा सातत्याने आपण हे म्हणत राहिले पाहिजे ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे ना. असं नाही की लगेच आपण एक दिवस विचार केला आणि लगेच बदल झाला, असं होत नाही. याचं कारण जसं आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये
सातत्याने 24 तासामध्ये 60,000पेक्षा जास्त विचार येत असतात. त्यातले जवळपास 80-90% विचार निगेटिव्ह असतात किंवा परत परत होणारे असतात. त्याच्यामुळं जर आपल्याला काही जीवनामध्ये सकारात्मक बदल हवे असतील किंवा पाहिजे ते परिणाम पाहिजे असतील, तर आपण मग अशा प्रकारचे विचार सुद्धा सातत्याने कमीत कमी 2-3 आठवडे, महिनाभरापर्यंत जर केले, तर मग अशा प्रकारची परिस्थिती हळूहळू आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हायला मदत होणार आहे. कारण जर बाकीचे विचार आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार सातत्याने येत असतील, अनावश्यक विचार येत असतील, परत परत तेच विचार येत असतील किंवा आपण करत असू, तर याचा अर्थ आपल्याला चांगले विचार करणं किंवा ज्या विचारांची गरज आहे असे विचार करणं सुद्धा पॉसिबल आहे, शक्य आहे. फक्त आपण ते मनावरती घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून एकतर आपल्याला जी चुकीची विचार करायची किंवा निगेटिव्ह विचार करायच्या ज्या सवयी लागलेल्या असतात, ते आपण सोडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपण जो निगेटिव्ह विचारांचा किंवा नकारात्मक विचारांचा किंवा परत परत होणाऱ्या विचारांचा जो आपल्यावरती सातत्याने मारा होत आहे, आक्रमण होत आहे, त्याला थोपवण्यासाठी आणि आपल्याला जीवनामध्ये सकारात्मकपणे बदल करण्यासाठी आपण हे असे ठराविक पद्धतीने विचार बनवून ते सातत्याने केले पाहिजेत किंवा म्हटले पाहिजेत, की जेणेकरून हळूहळू अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकतो. तर आता आपल्यापैकी कोणालाही आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हे करत असताना जोपर्यंत आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आपली मनस्थिती प्रसन्न ठेवायची आहे. म्हणजे प्रयत्न करत राहायचे परंतु प्रयत्न करत असताना सुद्धा आपली मनस्थिती सातत्याने प्रसन्न ठेवायची आहे. आपला संयम टिकवून ठेवायचा आहे. कृतीमध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. आणि आता आपल्यापैकी कोणालाही आजचा जो आपला प्रोग्राम आहे त्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल, कुणालाही कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल, तर आपण आमचा जो काही नंबर आहे त्याच्यावरती आपण आम्हाला कॉल करू शकता आणि या आजच्या टॉपिक संदर्भात डिस्कशन करू शकता किंवा आजचा प्रोग्राममध्ये जो का आपण विषय घेतलेला आहे स्वयंसूचना किंवा अफर्मेशन, याचा आपल्याला जीवनामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू शकता. किंवा आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, आरोग्याच्या असतील, आर्थिक समस्या असतील, नातेसंबंध समस्या असतील किंवा इतर कोणत्याही समस्या असतील आणि आपल्याला त्या संदर्भात जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तरी सुद्धा आपण आम्हाला इथे या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा चर्चा करू शकता. तर आजचा आपण प्रोग्राम क्लोज करत आहोत. आजचा हा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं, तसंच नंतर रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचं आणि YouTube वरती हा व्हिडिओ किंवा प्रोग्राम बघितलेल्या सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद.